आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोहगाव येथील शनिवारी गाथा लॉन्स येथे वडगाव शेरीचे शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे आणि अजित पवार गटाचे माजी सरपंच बंडू शहाजी खांदवे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीची घटना घडली। यात बंडू खांदवे यांनी घडवलेला हा हल्ल्याचा कट पूर्वनियोजित असल्याचा आरोप आमदार पठारे यांनी केला। पाहूयात। कार्यक्रमाला त्यांचा काहीतरी प्लॅन होता आणि त्यांनी केलं ते ठिकाणी मागणं। आमच्या ड्रायव्हरला मारलं आणि सगळं काय माझ्यावर धावून आलं, जरा ऍक्शन केले आणि मग भावांना बोलवलं, परत माझ्या ड्रायव्हरला मारलं। माझ्या पुतण्या थोड्या तिथं थांबले होते, गावातले लोक आले, त्यांनी जरा सोडासोडी केली, तर त्यांनी परत मारामारी करून त्यांना पुतण्याला सुद्धा बेदम मारहाण केली। पठारे आहे म्हणून असं नंतर राजकीय स्टंट केला आणि आमच्या गाव आहे, आमच्या गावात येऊन आम्हाला मारतात। आम्ही मारलं नाही, त्यांनाच मारलं, परत आम्हाला सांगतात की आमच्या गावात। आम्ही ज्यावेळेस बंडू खांदेला भेटलो ते असं म्हणाले की आपण आरेतुरीची भाषा केली, खूप माज आला। आरेतुर तर माझ्या मुलासारखा आहे ना, तो काय मी आरेतुर तर मी त्याला अहो जाऊ म्हणू का, साहेब म्हणू का त्याला, तो तर लहान आहे ना। लहान आहे, पण त्यांचं असं म्हणणं आलं की आंदोलन मी करत असल्याचं काय नाही, ते आंदोलन माझी गडचंडी पकडून मला मारायला। मी माझ्या मोबाईलमध्ये बघा, मी त्याला पाठवलं होतं अगोदर, ते व्हायच्या अगोदर ते झालं कधी, त्याला पाठवलं होतं कधी बघा, त्याला त्याचा राग आला। मी असं त्याला पाठवलं होतं, तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला विश्वास वाटेल की आप्पा कसे आहेत। नाही, त्यांनी प्रतिक्रिया दिली मीडियाला। हे प्रतिक्रिया काय खोट्या देतो ना, तर तुम्ही ऐकलं नाही का? पूर्वनियोजित होतं। हा, ते पूर्वनियोजित होतं। त्यांना काहीतरी करायचं होतं, त्यांना राग होता की आता आपली इलेक्शन आली आणि इलेक्शन मध्ये आपल्यामध्ये ह्यांना यावं नाही आणि आम्हीच निवडणूक लढावं, बाकीच्यांनी लढावंच नाही, असा त्यांचा प्लॅन। नाही, आता कसं होतं, माझे बॉडीगार्ड हा शासकीय असल्यामुळे त्याने केलेले आहे, म्हणजे ड्रायव्हर तो हॉस्पिटलमध्ये होता त्याने। मी वैयक्तिक करणं काय एवढा मी पवार साहेबांशी बोलणं सांगितलं, माझं नाही, दादाशी झालं होतं, मी तर कार्यक्रमात होतो। पवार साहेबांशी आणि ताईंशी बोलणं झालं म्हणाले। बघा, हे मी 9:15 त्याला जायच्या आधी पाठवलेलं होतं, मला नव्हतं माहिती होतं तिथे बघा 9:15 हे झाले, 9:30 पावणे झाला हा प्रकार झाला। आणि मी ह्याच वेळेमध्ये ह्यांना बी पाठवलं होतं की बाबा हे जनआक्रोश, त्यांचा जनआक्रोश, हे आम्ही आंदोलन करणार ना, म्हणून हे आंदोलन त्यांचं आंदोलनाचं ते बघून त्यांनी ते आम्ही पत्र दिलेलं आयुक्तांना, ते पाहिलं असेल, मग त्यांनी प्लॅनिंग केलं असेल की आता आपण काहीतरी करायचं, काय करायचं, तर आपलं ते गेलं थोडं। तुम्ही जो कोट पाठवलं तो आधी पाठवला की नंतर प्रकार झाला? नंतर ना, कुणाला? त्याला तुम्ही जो कोट पाठवला व्हॉट्सअपवर नंतर त्याला का की नंतर पाठवला? त्याला आधी पाठवलेला होता त्याने, जे मला पाठवलं होतं ना। अच्छा 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 अच्छा, ते काय हे त्याने मला पाठवलं, मी त्याला उत्तर देऊन ते मला ते दाखवलं। हे मी 8 डिसेंबरला गेलो होतो, तर मग 24 डिसेंबरपर्यंत तुम्ही का नाही रस्ता केला, मग का थांबला, मग तुमचा आमदार होता, मग का नाही केलं, आम्ही कुठं अडवायला होतो, आम्हाला अडवायचा काय समजा। आता आपली हीच भूमिका होती, रस्ते ड्रेनेज झाल्यानंतर आमची भूमिका ती होती आणि त्यांची भूमिका फक्त रस्ते करायचे, नागरिकांना उगाच सूच्या बनवायचं। आता नागरिकांना सगळं माहित नसतं की ड्रेनेज पाणी झाल्याशिवाय रस्ते करायचे, ते म्हणजे फक्त रस्ता करा, आणि त्याचा फक्त ती भूमिका होती। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।